पूर्ण जे घटना घडली आहे त्याचा पूर्ण अभ्यास करावा आणि कोणतंही आज मी खरं आमच्या संगीताताई आणि अर्चनाताई आणि अजून बजरंग दलचे काही कार्यकर्ते होते त्यांचं मी कौतुक करेन। त्यांनी त्या मुलीवर जर त्यांना हवं होतं तर त्यांनी त्या मुलीला पोलीस स्टेशनमध्ये ते घेऊन गेले असते आणि तिच्यावर मोठ्यात मोठा गुन्हा टाकून तिला आज जेलमध्ये बसू शकले असते। पण तिला एक सबक बोलतो ना की तिथल्या तिथे तू नाक घासून माफी माग आणि यापुढे करणार नाही असं तिला फक्त शिकवण दिलेली आहे। तर यांचं मी खरं आभारी आहे त्यांना आणि असं कोणी बोलू पण नाही। तिने आज जे शब्द बोललेली आहे ती की महाराजांच्या स्मारकाला दारू पाजली का, म्हणजे वारंवार जेव्हापासून बदलापूर शहरात भाजपाची सत्ता आलेली आहे वारंवार बदलापूरमध्ये देवी देवता असू द्या त्यांचा अवमान या शहरामध्ये झालेलाच आहे किंवा महापुरुषांचा अवमान झालेला आहे। काही दिवसांपूर्वी हेंद्रेपाडा इथे सुद्धा संविधान कट्टा जो होता मला वाटतं बदलापूर पूर्व तिकडे तर बदलापूर पूर्व इथे एका महिलेनी दगड काय हे केलं होतं मला वाटतं। तर वारंवार या बदलापूर शहरामध्ये अशी घटना होत आहेत म्हणजे कुठेतरी राजकारणी माणूस हा प्रेरित करतोय समाजामध्ये की कुठेतरी दंगल घडली पाहिजे त्यासाठी हे कोणतरी प्रवृत्त करतोय। तर याचा शोध घेतला पाहिजे कोण हे प्रवृत्त करणारा व्यक्ती आहे आणि हे असे व्यक्ती यांना पत्रकारांना सुद्धा सांगतो कुठे तुम्ही महत्व देता यांना, हा हे काय करतायत यांचं मला सांगा। समाजासाठी यांचं काय आहे, यांनी समाजासाठी काय केलेले, कोणते उपक्रम यांनी केलेले, यांनी आजपर्यंत कोणते उपक्रम केले नाही। हे फक्त स्वतःची जागा बनवायसाठी स्वतःचं अस्तित्व बनवायसाठी कधी या पक्षाचं कधी त्या पक्षाचं, कधी इकडनं त्यांचे कमेंट घ्यायचे कधी इकडनं घ्यायचे, माझं वर्चस्व मी दाखवला आणि मला एक कोणतं तरी एक लेटर भेटला असं नसतं। तुम्ही समाजासाठी कुठे तुम्ही काय केलंय त्याला माझ्याकडनं 10 तिकीट मी मोफत देतो। राजे शिव छत्रपतींचा हा चित्रपट त्यांनी बघावं आणि कृपया करून माझी निवेदन असणार आहे की बदलापूर शहरात कुठे गालबोट लागण्याचं असं प्रकरण करू नका सर। बदलापूर शहराची ओळख ही सांस्कृतिक शहराची ओळख अशी राहिलेली आहे। तर बदलापूर आणि कोणत्याही जाती धर्माचा असू द्या बदलापूरची जनता ही सुज्ञ आहे, सगळे एकत्र राहणारे आहेत, सगळे एकत्र कोणत्याही जाती धर्म न बघता एकमेकांच्या घरात जाऊन खाऊन पिऊन राहणारे व्यक्ती सगळे नागरिक आहेत आपले। बदलापूरची ही जनता सुज्ञ आहे। तर कृपया करून आपण कुठेतरी जाऊन कुठेतरी गालबोट लागेल असं कोणताही प्रयत्न कोणत्याही राजकारणी व्यक्तींनी करू नये अशी माझी फक्त एक विनंती त्यांना असेल।